की अशा प्रकारांमध्ये केवळ कठोर शिक्षा देणं हे पुरेसं नसतं. आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट, कुठली निवळ परीक्षाच नाही, इतर कुठल्याही आपल्या व्यवहारांमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे नेहमी म्हटलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना करत बसण्यापेक्षा ती गोष्ट घडणारच कशी नाही याच्याकडे जर लक्ष पुरवलं तर खूप छान होऊ शकतं. मला एक सांगा, मगाशी आपली चर्चा झाली त्या मुद्द्यावर खरं तर, पण तरीसुद्धा सांगा की मग केवळ कठोर शिक्षा देणं पुरेसं नसेल तर मग संपूर्ण परीक्षा व्यवस्थेमध्ये एकंदर तांत्रिक, डिजिटल आणि प्रशासकीय सुधारणा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत का? म्हणजे त्या कशा करता येतील? विशेष करून मला सांगा की परीक्षा केंद्रांचं ऑडिट करणं वगैरे ह्या काही गोष्टी त्याच्यामध्ये साध्य केले जाऊ शकतील का? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की परीक्षा केंद्र तुम्ही कशी निवडता याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे चांगली परीक्षा केंद्र असणं, विशेषतः काय होतं की अर्धनागरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये चांगली परीक्षा केंद्र असणं, तिथे पुरेसं संरक्षण असणं हे आवश्यक आहे. आता याच्यातलं सगळ्यात आणखीन एक पुढचा मी कळीचा मुद्दा सांगतो, तो जरा थोडासा अवघड आहे. तो म्हणजे खरं तर असे पेपर फुटीचे जेव्हा प्रकार घडतात किंवा पेपर लीक होतात तेव्हा अशा गोष्टींच्या नादाला आपण लागायचं नाही, असा कुठेतरी एक निर्धार विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा करायला पाहिजे. असा सतत विवेक आपण स्वतः बाळगला पाहिजे. तो विवेक बुद्धी जर पालकांची जागी झाली, आता अनेकदा पेपर विकत घेतात ते कोण घेतात? पालक घेतात. बरोबर. लाखो रुपये देऊन घेतात. पालकांनी ठरवायला पाहिजे की आपण या मार्गाने जायचं नाही, किंवा विद्यार्थ्यांनी पण म्हणायला पाहिजे की आपण या मार्गाने जायचं नाही. असं जर विद्यार्थी आणि पालकांचं प्रबोधन झालं आणि त्यांनी असं जर ठरवलं की आपण या मार्गाने जायचं नाही, तर या सगळ्या गैरव्यवहारांचा पायाच कोलमडून पडेल ना. म्हणजे त्याला काही डोलारा सगळा हा संपून जाईल. पण हे खूप अवघड आहे आणि ते करण्यासाठी जसं प्रबोधन आवश्यक आहे तसं कायदा पण आवश्यक आहे, शिक्षेची भीती पण आवश्यक आहे आणि यंत्रणा पारदर्शक होणं हे आवश्यक आहे. अशा अनेक बाजूंनी या सगळ्या प्रश्नाला आपल्याला भिडावं लागेल आणि त्याची सुरुवात आता एका प्रकारे आंदोलनाने आणि नंतर झालेल्या निर्णयांनी असं सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. आणि पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सगळ्याचा विचार केला असेल आणि त्याचा योग्य तो धडा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला असेल अशी सुद्धा अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तुम्ही आत्ता म्हटलं तसं की